तर मुंबईत काल झालेल्या मुसळधार पावसामुळे वडाळ्यात भलं मोठं पार्किंग स्ट्रक्चर खाली कोसळलं आणि या स्ट्रक्चर खाली अडकलेल्या एकाला सुखरूप बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आलं। तर अजूनही अग्निशमन दलाकडून इथे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। तर याच ठिकाणाहून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांनी। काल अवकाळी पावसाने अचानक मुंबईमध्ये हजेरी लावली। वादळी वाऱ्याच्या जोरामुळे वडाळा पूर्व परिसरात स्ट्रीजी टावरच्या शेजारी बनविण्यात येत असलेलं कार पार्किंगसाठी जे स्ट्रक्चर होतं ते स्ट्रक्चर कोसळलं। या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या या ठिकाणी तात्काळ पोहोचल्या। या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नसून 2 ते 3 जण हे किरकोळ जखमी झालेले आहेत। त्यांच्यावरती सध्या सायन रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून दिली जात आहे। सध्या आपण बघू शकतो जे स्ट्रक्चर आहे जे कार पार्किंगसाठी बनवण्यात येत होतं ते स्ट्रक्चर पूर्णपणे कोसळलं असून त्या ठिकाणी अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। पार्क करण्यात आलेल्या 7 ते 8 चारचाकी गाड्यांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं आपण या ठिकाणी बघू शकतो। अजूनही अग्निशमन दलाचे जे अधिकारी आहेत ते या ठिकाणी या घटनेची माहिती घेण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। काल अचानक अवकाळी पावसाने मुंबईमध्ये हजेरी लावली आणि या पावसामुळे मुंबईमध्ये 2 ते 3 ठिकाणी दुर्दैवी अशा घटना घडलेल्या आहेत आणि या घटनेमुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण बघायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेशसह मी सीमा आढे, झी 24 तास, मुंबई।